हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला DQL कमांड्स म्हणजे डाटा कंट्रोल लँग्वेज कमांड्स बघायचे आहेत. त्यामध्ये पहिली जी कमांड आहे ती आहे सिलेक्ट कमांड. त्यानंतर व्हेअर क्लॉज आणि डिस्टिंग क्लॉज अशा 3 प्रकारच्या कमांड्स ह्या DQL कमांड अंडर येतात आणि त्या आज आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा, फर्स्ट जी आहे सिलेक्ट कमांड ही ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काही रेकॉर्ड्स बघण्यासाठी यूज केले आहे. तर सिलेक्ट कमांडचा यूज काय आहे, मेन पर्पज काय आहे सिलेक्टचा, तर आपल्याला जे काय आपण टेबल क्रिएट केला असता त्या टेबलमध्ये काही डाटा इन्सर्ट केलेला असतो, तो डाटा जर आपल्याला व्ह्यू करायचा असेल, बघायचा असेल किंवा शो करायचा असेल तर आपण सिलेक्ट कमांडचा यूज करतो. किंवा आपल्याला तर त्यामधला काय डाटा पाहिजे असेल काही पर्पजसाठी तर तो आपण काय करतो, सिलेक्ट कमांडनी तो डाटा सिलेक्ट करू शकतो किंवा घेऊ शकतो. तर बघा, त्यामध्ये 2 टाईप आहेत. फर्स्ट आहे टू सिलेक्ट कॉलम वाईज डाटा. जर आपल्याला कॉलम वाईज काही कॉलमचाच डाटा टेबलमधला पाहिजे असेल, पर्टिक्युलर कॉलमचा जर डाटा पाहिजे असेल तर आपण ही कमांड यूज करू शकतो. त्यासाठी आहे सिलेक्ट कॉलम 1, कॉलम 2 अप टू नंबर ऑफ कॉलम्स. तुम्हाला जे जे कॉलम्स पाहिजे ते कॉलम तुम्ही या ठिकाणी घ्यायचे आहेत, त्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर फ्रॉम आणि ज्या टेबलमध्ये तुम्हाला डाटा पाहिजे त्या टेबलचं नाव. ठीक आहे. तर आता आपण ही कमांड एक्झिक्यूट करून बघू. बघा, या ठिकाणी माझ्याकडे एक टेबल आहे EMP नावाचा. दॅट मीन्स एम्प्लॉय नावाचा एक टेबल आहे, EMP नावाचा आहे. त्यामध्ये एम्प्लॉय नंबर, नेम, डिपार्टमेंट आणि सॅलरी असे 4 कॉलम्स आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारचा एक 6 रेकॉर्ड्स मी या ठिकाणी टाकलेले आहेत. ठीक आहे. तर आता मला फक्त या ठिकाणी एम्प्लॉय नंबर, नेम आणि त्याची सॅलरी अशी जर माहिती पाहिजे असेल तर मी आत्ताची जी आपण कमांड पाहिली सिलेक्टची कॉलम वाईज डाटा ती आपण या ठिकाणी वापरू शकतो. तर मी या ठिकाणी टाकेल सिलेक्ट. त्यानंतर आपण आता जी कमांड जी बघितली त्याप्रमाणे सिलेक्ट. त्यानंतर काय करायचं, आपल्याला कॉलमचे नावं द्यायचे. बघा, सिलेक्ट जे जे कॉलम्स आपल्याला पाहिजे त्या कॉलमचे नाव द्यायचे आहेत. एम्प्लॉय नंबर, त्यानंतर नेम, त्यानंतर सॅलरी, फ्रॉम टेबलचं नाव EMP. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला काय होईल की फक्त एम्प्लॉईचा नंबर, नाव आणि सॅलरी असे 3 कॉलम्स या ठिकाणी भेटतील. ठीक आहे. ही झाली फर्स्ट सिलेक्ट कमांड. त्यानंतर जी सेकंड जी कमांड आहे ती आपण बघू काय आहे. बघा, टू सिलेक्ट ऑल डाटा म्हणजे ऑल कॉलम्समधला सर्वचे सर्व जर डाटा पाहिजे असेल तर आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. ओके, सिलेक्ट स्टार करायचं आहे आणि जे काय टेबलचं नाव आहे त्या टेबलचं नाव आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे. बघू आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केल्यानंतर आपल्याला टेबलमध्ये सर्वच्या सर्व रेकॉर्ड्स काय होतात, भेटतात. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, सिलेक्ट कमांड हे 2 टाईपनी यूज करू शकतो. त्यानंतर यामध्ये व्हेअर क्लॉज आहे. आपण व्हेअर क्लॉज बघू काय आहे. बघा, जर आपल्याला व्हेअर क्लॉज यूज काय आहे तर काही कंडिशनचा, पर्टिक्युलर कंडिशनचा जर डाटा आपल्याला पाहिजे असेल, एखादी कंडिशन आहे आपल्याकडे आणि त्याच कंडिशनचा डाटा जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, सिलेक्ट सोबत व्हेअर क्लॉज पण यूज करू शकतो. बघा, व्हेअर काय आहे. मग आपल्याला सिलेक्ट जी कमांड आता आपण बघितली ते कॉलमचं नाव आपल्याला घ्यायचं आहे. जर कॉलममध्ये डाटा पाहिजे असेल तर तुम्ही कॉलमचे नाव घ्या. जर तुम्हाला पूर्ण डाटा पाहिजे असेल तर तुम्ही स्टार घ्या. त्यानंतर फ्रॉम ज्या टेबलमधून डाटा पाहिजे त्या टेबलचं नाव आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं व्हेअर आणि आपल्याला ज्या कंडिशनचा डाटा पाहिजे ती कंडिशन, व्हेअर आणि कंडिशन अशा पद्धतीने व्हेअर क्लॉज आहे. बघू आपण व्हेअर क्लॉज पण यूज करू. बघा, आता या ठिकाणी आपण काय करू, सिलेक्ट. बघा, सिलेक्ट आपल्याला आपण सर्व डाटा घेऊ. एम्प्लॉय नंबर असेल, नेम असेल, डिपार्टमेंट, सॅलरी हा सर्व डाटा आपण या ठिकाणी घेऊ आणि त्यात कंडिशन देऊ व्हेअर. त्यानंतर आपण काय करू, व्हेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन. ओके, सॅलरी इज ग्रेटर दॅन 50,000. ओके, काय केलं मी की 50,000 पेक्षा जास्त ज्यांची सॅलरी आहे मला त्यांचा रेकॉर्ड पाहिजे. अशा पद्धतीने व्हेअर क्लॉज काय करू शकतो, आपण वापरू शकतो. बघू, आता एंटर करू. बघा, ज्यांची सॅलरी 50,000 पेक्षा जास्त आहे, 50,000 पेक्षा जास्त आहे असे सर्व रेकॉर्ड्स मला या ठिकाणी भेटलेले आहेत. ठीक आहे. आणि आता आपण हे या एक्झाम्पलमध्ये काय केलं, एम्प्लॉयचा नंबर, नाव, डिपार्टमेंट सर्व घेतलं. जर आता ह्याच एक्झाम्पलमध्ये जर मला फक्त ज्यांची सॅलरी 50 पेक्षा जास्त आहे, 50,000 पेक्षा जास्त आहे अशांचा फक्त मला एम्प्लॉय नंबर आणि नाव पाहिजे किंवा फक्त नाव पाहिजे, तर मी काय करणार, तर फक्त सिलेक्ट नेम फ्रॉम EMP व्हेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन
50,000 जे जे पाहिजे आपल्याला त्या कॉलमचे नाव आपण या ठिकाणी टाकू शकतो. बघा ज्यांचे 50,000 पेक्षा जास्त आहे अशांची नाव मला भेटले आहेत. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, व्हेअर क्लॉज पण यूज करू शकतो. त्यानंतर थर्ड जो क्लॉज आहे तो आहे थर्ड जो आहे ते आहे डिस्टिंक्ट क्लॉज. बघा डिस्टिंक्ट क्लॉजचा यूज काय आहे, तर आपण एखादा कॉलम आहे, सपोज आता इथं आपण काय करू एकदा याला, ठीक आहे. बघा इथं वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, HR डिपार्टमेंट आहे, सेल्स आहे, परचेस आहे, सेल्स आहे, HR मॅन्युफॅक्चरिंग, असे वेगवेगळे डिपार्टमेंट या ठिकाणी आहे. पण मला जर याच्यातले ॲक्च्युअल डिपार्टमेंट किती आहे, म्हणजे आता बघा इथं सेल्स डबल आहे, HR डबल आहे, म्हणजे ॲक्च्युअल डिपार्टमेंट किती आहे, डिस्टिंक्ट व्हॅल्यू कशाला म्हणतो, ॲक्च्युअल वन टाइम व्हॅल्यूज, त्याला आपण डिस्टिंक्ट व्हॅल्यू जर बघायचे असतील तर आपण डिस्टिंक्टचा वापर काय करू शकतो. किंवा सॅलरी आहे, सॅलरीमध्ये पण आपण करू शकतो. बघा आता वेगवेगळ्या 65, 50, 55, 50 किती आहे तिथं 36, 52,000 अशा व्हॅल्यूज आहेत. मग ते डिस्टिंक्ट व्हॅल्यू जर यामधल्या काढायचे असतील तर आपण डिस्टिंक्टचा यूज करू शकतो. बघा काय करायचं, सिलेक्ट डिस्टिंक्ट, ज्या कॉलममध्ये डिस्टिंक्ट व्हॅल्यू पाहिजे त्या कॉलमचं नाव, फ्रॉम आणि टेबल नेम. ओके, या पद्धतीने बघू आपण. सिलेक्ट डिस्टिंक्ट, ओके, सिलेक्ट डिस्टिंक्ट, त्यानंतर सिलेक्ट डिस्टिंक्ट, त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं, कॉलम नेम. आता कॉलम बघा आपण डिपार्टमेंट हा कॉलम घेऊ, डिपार्टमेंट. ओके, डिपार्टमेंट फ्रॉम EMP. ओके, आता EMP मधल्या बघा आता इथं आपल्याला डिस्टिंक्ट व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. डिस्टिंक्ट म्हणजे काय बघा, आता इथं 6 रेकॉर्ड्स आहेत. इथं HR, सेल्स, परचेस असे वेगवेगळे डिपार्टमेंट दिसतात आपल्याला. पण HR डबल आहे, मग आपल्याला इथं HR एकदाच भेटतात. डिस्टिंक्ट व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी भेटतात. डिस्टिंक्ट बघा आता इथं टोटल तर 6 व्हॅल्यूज होत्या, पण आपल्याला किती भेटले, 4. म्हणजे ओरिजिनल डिपार्टमेंट किती आहेत, 4च डिपार्टमेंट या ठिकाणी आहेत. त्याच पद्धतीने आपण काय करू शकतो या ठिकाणी, सॅलरी पण काय करू शकतो, बघू शकतो. बघा हे डिस्टिंक्ट व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी भेटतात. एकही व्हॅल्यू तुम्हाला डुप्लिकेट या ठिकाणी दिसणार नाही. अशा पद्धतीने डिस्टिंक्ट पण तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचे आहेत DCL कमांड्स. ओके, DCL कमांड्स. जरा DCL कमांड्समध्ये तीन टाईपच्या कमांड आहेत, ग्रँट, रिवोक, सेव्ह पॉईंट आणि रोल बॅक अशा 3 आहेत, आणि एक लास्ट आहे कमिट. ठीक आहे. तर ह्या ज्या कमांड्स आहेत आज आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट जे आहे ग्रांट कमांड आहे. तर ग्रांट कमांडचा यूज काय होतो ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा आपण ज्यावेळेस MySQL सुरू करतो आपण बघतो आपण युजर ॲडमिन किंवा रूट युजर म्हणून आपण लॉग इन करत असतो, रूट युजर. मग असे डाटाबेसला वेगवेगळ्या टाईपचे युजर्स असतात. मग वेगवेगळ्या टाईपच्या युजर्सला वेगवेगळ्या टाईपचा ॲक्सेस असतो. मग अशा युजरला वेगवेगळ्या टाईपचा ॲक्सेस प्रोव्हाइड करण्यासाठी ही ग्रँट कमांड असते. बघा जर मग आपल्याला त्यामध्ये इन्सर्ट, अपडेट, डिलीट असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सेस तुम्ही युजरला देऊ शकता. मग जर ॲक्सेस जर द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ही ग्रँट कमांड वापरावं लागते. तर त्यामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे, असे जर युजर तुमच्या डाटाबेसमध्ये असतील तर काय करायचं आहे, ग्रँट, त्यानंतर सिलेक्ट करताना कोणते ॲक्सेस आपल्याला द्यायचे आहेत. मग ते सिलेक्ट ॲक्सेस द्यायचा, इन्सर्ट ॲक्सेस, अपडेट ॲक्सेस, डिलीट ॲक्सेस असे वेगवेगळे. जर तुम्हाला हे सर्व ॲक्सेस द्यायचे असेल तर तुम्ही असे द्यायचे आहेत, किंवा फक्त सिलेक्ट ॲक्सेस द्यायचे असेल तुम्ही सिलेक्ट घ्या, हे बाकी घेऊ नका. जे ॲक्सेस तुम्हाला द्यायचे आहेत ते इथं तुम्ही देऊ शकता. त्यानंतर ऑन नंतर काय करायचं, ज्या टेबलला तुम्हाला ॲक्सेस द्यायचं त्या टेबलचं नाव, टू, आणि ज्या युजरला तुम्हाला ॲक्सेस द्यायचा आहे त्या युजरचं नाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ॲक्सेस देऊ शकता. त्यानंतर दिलेले ॲक्सेस जर रिमूव्ह करायचे, काढून घ्यायचे तर काय वापरणार, रिवोक. जर दिलेले ॲक्सेस जर आपल्याला युजरकडून काढून घ्यायचे पर्टिक्युलर युजरकडून तर रिवोक आपण वापरतो. बघा रिवोक, सिलेक्ट, कोणते ॲक्सेस काढून घ्यायचे त्या ॲक्सेसचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. इन्सर्ट असेल, अपडेट असेल, डिलीट असेल, जे ॲक्सेस तुम्ही युजरला ऑलरेडी दिले आहेत ते काढून घेण्यासाठी इथं ते ॲक्सेसचं नाव टाकायचं. ऑन टेबल नेम, त्या टेबलचं नाव द्यायचं आहे. ज्या टेबलवरतून ॲक्सेस काढून घ्यायचे त्या टेबलचं नाव, फ्रॉम, आणि ज्या युजरकडून तुम्हाला ॲक्सेस काढून घ्यायचे त्या युजरचं नाव. ठीक आहे. त्यानंतर हे झाले ग्रँट आणि रिवोक, ॲक्सेस युजरला देण्यासाठी आणि रिमूव्ह करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे सेव्ह आणि रोल बॅक. सेव्ह पॉईंट आणि रोल बॅक. तर बघा
सेव्ह पॉईंट आणि रोलबॅक कशासाठी यूज केलं जातं? ज्यावेळेस आपण डाटाबेस ॲक्सेस करतोय, डाटाबेसमध्ये लार्ज टाईप्स ऑफ ऑपरेशन्स असतात, मग असं करत असताना जर सपोज आपण काहीतरी डाटा सेव्ह करत गेलो आहे, तर सेव्ह करताना एखाद्या पॉईंटला सपोज आता आपण आता एक्झाम्पल बघितलं होतं बघा या ठिकाणी, इथं 106 पर्यंत आपण रेकॉर्ड इन्सर्ट केले होते या ठिकाणी किंवा आहे त्या ठिकाणी. मग इथं एक सेव्ह पॉईंट जर आपण क्रिएट केला आणि त्यानंतर पुढे अजून रेकॉर्ड इन्सर्ट करत गेलो 10 पर्यंत, ठीक आहे. 6ला एक सेव्ह पॉईंट लक्षात ठेवतो थोडा वेळ आणि 10 पर्यंत रेकॉर्ड जर आपण इन्सर्ट करत गेलो तर बघा आता तर हा सेव्ह पॉईंट होईल कुठं 6 नंबरला. तर सेव्ह पॉईंट 6 नंबर नंतर काय करणार आपण 106 नंतर सेव्ह पॉईंट आणि त्याला काहीतरी नाव देणार, ठीक आहे. सेव्ह पॉईंट आणि नाव देणार. आता ह्या सेव्ह पॉईंटचं यूज काय ते बघा. आता 106ला गेलो तिथपर्यंत, त्याच्यानंतर आपण पुढे 10 पर्यंत रेकॉर्ड इन्सर्ट केले, पण 6ला जर मी सेव्ह पॉईंट क्रिएट केला होता, सेव्ह पॉईंट आणि सेव्ह पॉईंट नाही सेव्ह पॉईंट कीवर्ड द्यायचा आणि त्यानंतर काहीतरी नाव द्यायचं त्याला. त्यानंतर रोल बॅक आहे बघा, रोल बॅक टू सेव्ह पॉईंट नेम. आता रोल बॅकचा यूज काय आहे? जर मी 10 पर्यंत रेकॉर्ड इन्सर्ट करत गेलोय पण मला वाटलं याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक आहे किंवा हे चुकीचं झालंय, तर मला पुन्हा जर जे ऑलरेडी जो डाटा होता 106 पर्यंत त्याला जर जायचं असेल तर मी काय करणार, रोल बॅक टू कोणत्या सेव्ह पॉईंटला आपण गेलो होतो 106, सपोज त्याला पण नाव पण आपण जर दिलं असेल 106, तर मी काय करणार रोल बॅक टू सेव्ह पॉईंट म्हणजे 106. मग आपण काय करणार, जे नेक्स्ट नंतरचे जे रेकॉर्ड्स इन्सर्ट केले आहेत ते काय होतील, रिमूव्ह होतील आणि फक्त सेव्ह पॉईंटला आपण पुन्हा जाऊ. अशा प्रकारे सेव्ह पॉईंट आणि रोल बॅकचा यूज आपल्याला करता येतो. आणि त्यानंतर आहे कमिट. तर बघा कमिटचा यूज काय आहे, कमिट केल्यानंतर आपल्याला जे काही आपण डाटाबेसमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट केले आहेत किंवा जे काही ऑपरेशन्स आपण परफॉर्म केले आहेत डाटाबेसवरती, ते जर आपल्याला परमनंटली स्टोअर करायचे असेल तर आपण कशाचा यूज करतो, कमिट, ठीक आहे. अशा पद्धतीने हे सर्व काय होते तुमचे आजचे हे कमांड्स होते.